महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ अशी लढत झाली। सामन्याच्या 5व्या मिनिटाला श्री शिवाजी तरुण मंडळ संघाच्या दर्शन पाटीलच्या पासवर संकेत साळुखे यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। पाठोपाठ 6व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या इलेन्सा शर्मा यानं डी बाहेरून फ्री किकवर गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला। श्री शिवाजी तरुण मंडळ संघाकडून गोल नोंदवण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 11व्या मिनिटाला श्री शिवाजी तरुण मंडळाच्या हर्ष जरगच्या पासवर संकेत साळुखे यानं गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत ही आघाडी कायम होती। उत्तरार्धात आघाडी कायम ठेवण्यासाठी उत्तरेश्वरच्या खेळाडूंनी जोरदार चढाया केल्या, मात्र त्यांना गोल करता आले नाहीत। सामन्याच्या 63व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या संकेत कांबळे यानं श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत साळुखेला डी-मध्ये धोकादायकरित्या अडवल्यानं श्री शिवाजी तरुण मंडळ संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली। याचा फायदा घेत संकेत साळुखे यानं अचूक गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलमुळे संकेत साळुखे यानं महापौर चषक स्पर्धेत दुसरी हॅट्रिक करण्याचा मान मिळवला। पूर्ण वेळेत 3-1 अशी आघाडी कायम राखत श्री शिवाजी तरुण मंडळानं हा सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत जरग, विशाल पाटील, इंद्रजित चौगुले, करण चव्हाण बंद्रे, योगेश कदम यांनी, तर उत्तरेश्वर तालीम मंडळाकडून तेजस वालके, अथर्व पाटील, मयूर कदम, तुषार पुनाळकर, विश्वजित भोसले यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उद्या सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात लढत होणार आहे।